आमदार सचिन अहिर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काल खालच्या सभागृहामध्ये जनसुरक्षा विधेयक पास झालं, आज वरच्या सभागृहामध्ये तुम्ही बाहेर आलात आणि नंतर जनसुरक्षा विधेयक जे आहे ते पास करण्यात आलं। काय महाविकास आघाडीची भूमिका आहे? काय आम्ही तर कडकडून विरोध करण्याची भूमिका आम्ही घेतली, कारण आम्हाला त्यांच्यामध्ये काही शंका होत्या। आता अनधिकृत कृत्याचा अर्थ काय हा प्रश्न निर्माण होतो। दुसरी गोष्ट अशी आहे, संघटना तुम्ही म्हटलात कडवट डावे संघटना, पण खाली संघटना म्हटलेल्या आहेत। दुसरी गोष्ट साईडला आहे ना, दुसरी गोष्ट एक आपण सर्व बघितलं असेल की यामध्ये मोठ्या प्रमाणावरती न्यायालयीन जे संघटनेवरती बंदी आणण्यासाठी जे अधिकार दिलेले ते कोणाचे आहेत? निवृत्त न्यायाधीशांकडे दिलेले आहेत। या असंख्य ज्या गोष्टी आहेत, असंख्य ज्या गोष्टी जे आम्हाला वाटत होतं ते आम्ही बिलामध्ये मांडण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलेलं आहे। पण एका विषयावरती ज्यावेळी बोलत असताना अभिप्रेत होता की बाबा त्यांनी मंत्र्यांनी उत्तर द्यावं, ते न देता दुसऱ्याच विषयावरती काही लोक आमदार बोलायला लागलेले आहेत। आणि म्हणून आम्हाला माहीत आहे की बहुमताच्या जोरावरती ते पास करणार आहेत, पण त्यांना निषेध करण्यासाठी विरोध करून घेऊन आम्ही वॉकआउट करण्याचं काम केलं। सभापतींना तुम्ही पत्र देखील लिहिलेलं आहे। अंबादास दानवे म्हटलेत की आम्ही राज्यपालांना देखील भेटणार आहोत, काय त्याबद्दल? नाही, आम्ही पत्र लिहिलं आहे, ज्याला डिसेंडेड नोट आपण म्हणतो, आमदारांचं त्याच्यामध्ये लिहिण्याचं काम आम्ही केलेलं आहे। आणि हेही आम्ही भूमिका घेतली की आम्ही माननीय राज्यपालांकडे जाऊ की हे बिल तुम्ही पारित करू नका, आणि समजा जर दुर्दैवाने त्यांनी पारित करण्याचं काम केलं तर लोकांच्या कोर्टामध्ये जाऊ, जनमत तयार करू, जे आहे ते सांगू। कारण एवढी काय घाई होती? ज्या राज्यांमध्ये, इतर राज्यांमध्ये इकडे भारतीय जनता पार्टीचा सर्व 100% त्याच्यामध्ये जनसुरक्षाचा बिल आलाय का? एका बाजूला राज्याचे गृहमंत्री येत आहेत आणि सांगतात नक्षलवाद संपलाय, हे आम्ही नाही, ऑफिशियल पब्लिक डॉमेनमध्ये, मग ते एका बाजूला संपलाय तर मग ह्याच्यात का नाही? नक्षलवाद संपवण्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही त्याच्याबरोबर आम्ही एक नाही 2-2 वेळा सांगितलेलं आहे। पण शब्द कोण तुम्ही जर बदलून आणला असता, तुम्ही एकच वर्गाला तुम्ही हे करता, मग जर तुम्हाला डाव्यांचंच आहे मग उजव्यांचं काय तुम्ही बोलणार? त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? मग ते चालेल का? मग तुम्हाला नक्षलवाद करायचं होतं, नक्षलवाद म्हणायला पाहिजे होता। ते न करता हे जे बिल जे आणलेले आहेत, उद्या कामगार संघटना आहेत, उद्या विद्यार्थी संघटना आहे, उद्या पत्रकारांची संघटना आहे, काही होऊ शकतो। उद्या समजा एकाला वाटलं की मला मंत्र्यांना निवेदन द्यायचं, मंत्र्याला वाटलं नाही रे ह्याला जास्त बोलू नका, सरकारच्या विरुद्ध टाका ह्याला जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत, या सर्व गोष्टी होण्याची शक्यता नकारता येणार नाही। ते म्हणतायत की एका व्यक्तीला नाही, संघटनेवरती होणार आहे। दुसरी गोष्ट तुम्ही बघा, संघटना एका म्हणजे मी सदस्य झालो, मला माहीत नाही ते संघटनेचं काम आहे, मला समजा चुकून भरटलं गेलं, ती संघटना समजा बंद झाली किंवा त्याच्यावर बंदी आली तरी सदस्य म्हणून घेऊन तुमचा रोल संपत नाही। तुम्ही सदस्य डायरेक्टली इनडायरेक्टली तरी देखील तुम्ही कॉन्फरन्समध्ये येऊ शकता। म्हणजे असंही गोष्टी होण्याची शक्यता नकारता येते। खालच्या सभागृहामध्ये भोंग्यांचा विषय सुरू होता, मुख्यमंत्री भोंग्यांच्या संदर्भात निवेदन देत होते। मुंबईमधले अनेक भोंगे जे आहेत ते आम्ही मुंबईला भोंगेमुक्त करतोय, त्यावरती राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील म्हणतात त्या भोंग्यांचं ठीक आहे, परंतु सकाळी 10 वाजता जो भोंगा वाजतो तो कधी बंद होणार? वारंवार संजय राऊतांवरती हे नेते जे आहेत ते प्रश्न उपस्थित करतायत। काहींना एलर्जी झालेली आहे, कारण आता त्यांची TRP कमी होत चाललेली आहे आणि आमची TRP वाढते, म्हणून त्यांना ते बघत असेल। एवढं त्यांना वाटायचं कशाला TV लावतात ते, म्हणजे तेही बघतायत ना, या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे की किंवा रोज तरी ते 10 वाजता आम्हाला बघतायत, या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे, मी त्यांचं अभिनंदन करीन। ज्या वेळेस भोंग्यांचा विषय हा सभागृहामध्ये काढला जातो त्यावेळी संजय राऊतांवरती वारंवार विरोधकांकडून भोंग्याच्या बद्दल अनिल पाटील जर बोलले असतील तर त्यांनी अजितदादांची याबद्दलची भूमिका काय? कारण गेल्या आठवड्यामध्ये नवाब मलिकजी, त्यांच्या कन्या अबू आझमी यांचा शिष्टमंडळ राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटलेलं आहे। त्यांनी सांगितलं आहे की नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे पोलीस जे करतात ते करा, त्या व्यतिरिक्त समजा जर कोणी जबरदस्तीने भोंगे काढत असेल किंवा जबरदस्ती जर असं कायदा हातात घेत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आम्ही करू, असं त्यांचं वक्तव्य। अनिल पाटील विचारून घ्यावं त्यांना भोंग्याबद्दल काय वाटते। धन्यवाद आमच्याशी बातचीत केलं। कॅमेरामन रोशनसह निवृत्ती, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।